Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw real vlogs. I hope you all are doing good and great. So बरेच दिवस झाले मी असा 1-to-1 like sit and talk असा कुठलाच व्हिडिओ नाही बनवला. आय थिंक सो लास्ट मी माझी प्रेग्नन्सी स्टोरी शेअर केलेली. येस, तेव्हाच मी असा सिट अँड टॉक असा व्हिडिओ बनवलेला होता. ऑलराईट, जर तुम्ही माझी प्रेग्नन्सी स्टोरी हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की व्हिजिट करा. तुम्ही जर त्या जर्नीमध्ये असाल मॉम टू बीच्या, तर तुम्हाला तो नक्कीच व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह नक्की होणार. काय केलं पाहिजे, काय नको केलं पाहिजे, जेणेकरून तुमची जे सी सेक्शन डिलिव्हरी आहे ते तुम्ही अवॉइड करू शकता. नॉर्मल डिलिव्हरीसाठी थोड्या टिप्स अँड ट्रिक्स त्यामध्ये सांगितले आहेत, जे मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. सो सगळं काही मी माझ्या डॉक्टरच्या गायडन्समध्येच केलं होतं. जर तुम्ही त्या जर्नीमध्ये असाल तर नक्कीच एकदा व्हिडिओ नक्की बघा, नक्की इन्फॉर्मेटिव्ह होणार. सर्च इंजिनमध्ये जाऊन अपर्णा अनफिल्टर्ड प्रेग्नन्सी स्टोरी हे जरी टाकलं तरी तुम्हाला व्हिडिओ येऊन जाणार. व्हिडिओ हा 2 पार्टमध्ये येणार, पार्ट 1 अँड पार्ट 2. ऑलराईट, सो आता वळूया आजच्या व्हिडिओमध्ये. रिसेंटली मी एक व्हिडिओ शॉर्ट फॉर्ममध्ये आणि लॉंग फॉर्ममध्ये सुद्धा आय थिंक मी पोस्ट केलेला आहे, आणि त्यामध्ये इंडक्शनबद्दल अगदी थोडी वरवरची अशीच इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत प्रोव्हाइड केलेली आहे. सो त्यामध्ये बऱ्याच जणींचे कॉमेंट्स होते त्या व्हिडिओ खाली की आम्हाला इंडक्शनबद्दल पूर्ण माहिती सांग, किंवा चपाती, भाकरी किंवा अजून स्वयंपाक तू कशी करते ते आम्हाला दाखव. माझासुद्धा इंडक्शनवरती कुकिंग करण्याचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी एवढे दिवस हा रिव्ह्यूज देण्याचं थांबलं आहे. ॲक्च्युली मी अगदीच आले आणि त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ वगैरे सुद्धा नाही बनवला. आय थॉट की पहिले आपण यूज करावी ही गोष्ट. त्यानंतर आता ऑलमोस्ट मला 15 to 20 मोर दॅन दॅट असेल दिवस झालेले आहेत, आणि मी आता तिन्ही टाईमचं माझं कुकिंग इट्स लाईक ब्रेकफास्ट, लंच, डिनर यावरतीच बनवत आहे. आणि इट्स सो फंक्शनल, कुठलाच असा कॉन्स मला यामध्ये नाही आढळला आहे. सो चला तर मग बघूया इंडक्शनविषयी, माझ्या इंडक्शनविषयी मी जे परचेस केलं आहे. सो लेट्स डिप इन टू द व्हिडिओ. I have purchased this induction brand called अंजली. आता हा ब्रँड तुम्हाला ऑनलाईन नाही मिळणार. जर तुम्ही इथला नेम जर ऑनलाईन टाकून बघत असाल सर्चमध्ये तर ते नाही येणार, कारण हा लोकल ब्रँड आहे. सो हे मी एक लोकल शॉपमधूनच परचेस केलेलं आहे. माझ्या आईनी अमरावतीवरून परचेस केलेला आहे. सो आय डोंट थिंक सो की पुण्यामध्ये और मुंबईमध्ये कुठे हा ब्रँड मिळेल और नाही. बट येस, मी व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कॉमेंट पिन केलेली आहे. ओके, माझ्या व्हिडिओमध्ये ना, या व्हिडिओमध्ये जो मी इंडक्शनचा व्हिडिओ लॉंग फॉर्मॅटमध्ये टाकलेला आहे, तर तिथे बरेच जण मला ऑनलाईन लिंक याची विचारतात. सो मी त्यांना तिथेही सांगितलं की हे ऑफलाईन आहे. आताही सांगते की मी इथे ना ही अशी कॉमेंट पिन केलेली आहे. माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये मी कॉमेंट पिन केली आहे. त्यामध्ये मी फ्लिपकार्टचं जे एक इंडक्शनची जी लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर ती तुम्ही रेफर करू शकता, विच इज ए गुड वन. तेच मी सिलेक्ट करून इथे इन्सर्ट केलेली आहे. आणि त्यानंतर आता मला कुठल्या कॉमेंट्स आल्या होत्या, तर त्या कॉमेंट्सला मी रिप्लाय देण्याचा इथे प्रयत्न करते, म्हणजे बरेच जणांचे जर त्या रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते तिथे सॉर्ट आउट होतील. कमेंट केली होती की जाडी ठेवल्यावरती माझी भांडी लवकर तापत नाही आणि पदार्थही लवकर उकडत नाही, तुमचेही असेच होते का? तर इंडक्शन असतो, तर इंडक्शनला ना इलेक्ट्रिक कॉईल असते. त्याला गॅस सारखा जसं आपण फ्लेम हाय लो असा करतो, तर तसा त्याला होत नाही किंवा आपण करू शकत नाही. डोळ्याने तो दिसत नाही, कारण ती कॉईल असते. त्याचा फक्त एक पॉवर जो वाढतो तो त्याला एक स्विच दिलेला आहे, आणि वाढतो, आणि लेयर्स कळतात, म्हणजे ते तेवढं रेड होतं ती जी कॉईल आहे ते. सो त्यामुळे फ्लेम आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. तर त्यामुळे जाळीसुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. आता कुठलेच इंडक्शन ब्रँडमध्ये ही जाळी प्रोव्हाइड करतात. आय डोंट थिंक सो की सगळेच करतात. सो माझ्या या इंडक्शनच्या प्रोडक्टमध्ये त्यांनी जाळी प्रोव्हाइड केली होती. मी ती एकदा ठेवून सुद्धा बघितली होती. माझ्याकडे ऑलमोस्ट सगळी ही फ्लॅट सरफेसची भांडी आहे, तर त्याच्यामुळे मला कधी काही प्रश्न गेला नाही.
तर तुमच्याकडे सुद्धा फ्लॅट सरफेसची भांडी असेल तर वेल अँड गुड, त्यामध्ये अजून कुकिंग हे फंक्शनल होतं आणि कुठलाच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जात नाही. आणि ज्याचा सरफेस जो आहे तो फ्लॅट नसेल तर अशी भांडी आय डोंट थिंक सो की त्याच्यावर राहतात सुद्धा, ते ना थोडे स्टेबल ते राहत नाही आणि त्यामुळे तो कुकिंग तुम्ही करूच शकत नाही त्यावरती. सो जाळी ठेवल्यावरती, तर जाळी मी एकदाच ठेवून बघितली होती आणि त्याच्यावरती सुद्धा फ्लॅट पण झालं नाही. सो तुमची बरोबर आहे, म्हणजे माझ्यासोबतही तेच होतं. प्लीज शेअर द लिंक ऑफ इंडक्शन, तेच मी कॉमेंटमध्ये पिन केलेली आहे. फ्लिपकार्टचं प्रोडक्ट एक रेफर तुम्ही करू शकता तुमच्या स्मार्ट पर्चेससाठी. ऑल राईट, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की भाकरी आणि चपातीसाठी किती डब्ल्यू इथे लिहिलं आहे त्यांनी, वॅट ठेवता. मला त्यांचा क्वेश्चन नाही कळलं आहे. तर वॅट म्हणायचं आहे की किती टाईम ठेवता हे म्हणायचं आहे, आय डोंट नो. पण तरी मला जसं समजलं त्याप्रमाणे मी रिप्लाय देते. तर येस, मी माझ्या इंडक्शनवरती भाकरी, चपाती, इव्हन आता अक्षय तृतीया झाली तर पुरणपोळीसुद्धा केलेली आहे त्यावरती. तर तेच मी सांगते की गॅसला आपल्याला फ्लेम डोळ्यांनी दिसतो, आपण तो हाय, मीडियम, लो असा करू शकतो. इंडक्शन ही इलेक्ट्रिक कॉईल असल्यामुळे याच्यावरती आपल्याला फ्लेम हा दिसत नाही. इंडक्शनची जी कॉईल असते, जर तुम्ही पॉवर हा थोडा हाय, मीडियम, रेंज, लोच्या करत असाल तर त्याची जी लेयर असते ती रेड होत जाते. जर तुम्ही पॉवर वाढवता कमी केलं तर ती कमी होत जाते. एकंदरीत तुम्हाला याच्याशी यूज टू व्हावं लागतं इंडक्शनसोबत. त्यानंतर तुमची जी कुकिंग आहे ते मी म्हणेल की थोडी इफेक्टिवली फिश. नेक्स्ट क्वेश्चन, इंडक्शनवरती चपाती भाकरी बनवतानाचा व्हिडिओ, तो मी याच व्हिडिओमध्ये तो व्हिडिओची क्लिप टाकण्याचा प्रयत्न मी करते. तुम्ही जर फुल कुकिंगसाठी जर इंडक्शन घेत असाल तर मी म्हणेल की 2500 वॅट एवढ्यापर्यंत तुम्ही घ्या, म्हणजे जे अगदी 1200 1100 और 1100 वॅटचे जे इंडक्शन्स आहे त्यावरती कुकिंग ही होणार नाही. अजून घेऊन मग तुम्हाला प्रॉब्लेम जाईल की आपण घेतलं आणि याच्यावरती कुकिंग होत नाही आहे. सो सेल्स पर्सननी मला हे सजेस्ट केलं होतं की मी त्यांना सांगितलं होतं माझ्या रिक्वायरमेंट काय, की मला पूर्ण कुकिंग हे माझं इंडक्शनवरती करायचं आहे. सो त्यांनी मला गाईड केलं होतं की तुम्ही 2500 वॅटचं घ्या, म्हणजे एकंदरीत सगळा हा स्वयंपाक त्याच्यावरती होऊ शकतो. सो सिमिलर लिंक प्रोडक्टची मी दिलेली आहे. अगेन मी सांगते की ब्रँड कॉल्ड अंजली, ज्याचं इंडक्शन माझ्याकडे आहे त्याची सेम लिंक मी देऊ शकत नाही कारण ते ऑनलाईन नाही आहे. तो प्रोडक्ट लोकल प्रोडक्ट आहे. सो मी लोकल मार्केटमधून तो परचेस केला आहे. आता आहे की हे इंडक्शन किती रुपीजचं मी घेतलेलं आहे. तो पुण्यामध्ये जेव्हा मी लोकल मार्केटमध्ये घ्यायला गेले तेव्हा 1500 और 1600 वॅटचंच इंडक्शन, ब्रँड कॉल्ड पिजन और प्रेस्टीज असं काही असेल, तर तेच मला 4500 और 5000 प्लस असे काहीतरी ते बोलले होते. 1500 वॅट इन्फ्रारेड कुकटॉप, याची रेंज, याची कॉस्ट मला पडली आहे 4000 ते मला बोलले. बट ॲज आय सेड की मी ते लोकल मार्केटमधून परचेस केलेलं आहे. सो त्यांनी मला 3800 या रेंजनी हे लावलेलं आहे, विच वॉज अ गुड डील ॲक्च्युली. कारण इथे पुण्यामध्ये मी जेवढे स्टोअरमध्ये व्हिजिट केलं होतं ते मला फार फार जास्त कॉस्टली सांगत होते. इनफॅक्ट 1200 वॅट 1500 वॅटचेच ते मला 5000च्या रेंजमध्ये असे काही सांगत होते. आय वुड से की जर तुम्ही एखादा पदार्थ स्टीम करण्यासाठी, वॉटर बॉइलिंगसाठी किंवा चहा वगैरे अशासाठी जर इंडक्शन बघत असाल तर 1000 वॅट 1100 वॅटचं वगैरे तुम्ही प्रेफर करू शकता. तुम्हाला 2500 वॅटचं वगैरे घेण्याची गरज नाही आहे त्यावरती. जर तुम्हाला येस प्रॉपर कुकिंग अशी करायची असेल तर तुम्ही यू गो विथ अबाव 1800 वॅट. इथे बघा हे इंडक्शन खूप स्टडी आहे, दोन्हीकडनं पकडण्यासाठी छान तुम्हाला इथे हँडल्स दिलेले आहेत. तुम्ही दोन्हीकडून हे तुम्ही इनडोअर आउटडोअर कुठेही ठेवू शकता. तुम्ही कॅम्पेनला गेलेले आहात तर तुम्ही तिथेही कॅरी करू शकता इझिली. आणि फार असं वेटेडसुद्धा नाही आहे, एक 3 ते 4 किलो असं वेट असं याचं असेल. आणि ही कॉईल येतं इथे आणि असं काहीतरी याचं हे दिसतं इंडक्शन. इथे हे डिस्प्लेज दिसतात काउंटिंग. त्याच्यानंतर इथे ऑप्शन आपण बघूया तर फ्राईडसुद्धा होतं याच्यावरती. बार्बिक्यू जे मी अजूनपर्यंत केलं नाही आहे, बट
एल्स सगळेच फंक्शनल इथे चांगले वर्क करतात. त्यानंतर इथे टायमर आहे, म्हणजे जर एखादं पदार्थ तुम्ही याच्यावरती ठेवलेला आहे आणि इथे टायमर लावून दिलं, म्हणजे आता समजा मिल्क बॉईल करायला इथे ठेवलं आहे आणि त्याचं टायमिंग करून ठेवलं तुम्ही 8 to 9 मिनिट्स वगैरे, तर ऑटोमॅटिकली म्हणजे असं काही उतू वगैरे जाण्याची भीती नाही. टायमर आहे, ते ऑटोमॅटिकली बंद पडतं आणि तसंही इंडक्शनवरती जात नाही काही उतू. आणि त्यानंतर इथे ऑन ऑफचं ऑप्शन आहे, तर इथे मी आता ऑन करते आहे. हे बघा ऑन झालं आहे. आणि आता आपल्याला इथे ही कॉईल जी आहे ही ऑन करायची आहे. इंडक्शन ऑन झालं आहे, तर ही हॉट प्लेट जी आहे इथे ऑन करायचं. बघा इथे ना, हे बघा 2500 वॅटचं माझं आहे. इथे बघा हे पूर्ण आता हा फुल पॉवर झाला आहे, म्हणजे 2500. आता इथे ना ऑप्शन आहे, तर इथे एवढा पॉवर, इथे हा सगळ्यात हायेस्ट पॉवर आहे, तर आपल्याला कमी करायचं आहे. तर हे बघा असं असं फिरवायचं आहे जस्ट, आणि हे कमी कमी होत जातं. ठीक आहे, तर इथे हा आता 700. तर आत्तापर्यंत यूज केलेल्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगते, साधारण आपल्याला जर मिल्क बॉईल करायचं असेल तर मी ते 500 किंवा 600 या पॉवरवरती ठेवते, म्हणजे ते इझिली होऊन जातं. त्यानंतर चपाती वगैरे करायची असेल तर ते मी 1000 किंवा 1100 पॉवर असा त्याचा ठेवते, तर त्यामध्ये चपाती ह्या चांगल्या प्रकारे होऊन जातात. आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे जर मला फोडणी घालायची झालं तर ते सुद्धा मी 1000 to 1100 वगैरे या रेंजने ठेवते, म्हणजे छान ती शिजते आणि जळतसुद्धा नाही. तर त्यामुळे तुम्ही हे जे पॉवर आहे हे नोट करू शकता. चपातीसाठी एवढा आणि भाजीसाठी वगैरे मी असा यूज करते. सेड मी म्हटलं, ॲज अ सेड की गॅसवरती ना आपल्याला फ्लेम दिसते, आणि इथे ही इलेक्ट्रिक कॉईल असल्यावरती हे जेवढं आपण आता इथे पॉवर वाढवतो तेवढं हे बघा हे लेयर्सनी हे असं रेड होत चाललं आहे. तर हा तुमचा पॉवर इथे वाढतोय असा, तर हे दिसतं. तर युजली काय होतं, आता मी तवा वगैरे ठेवते, तर तवा हे ठेवल्यामुळे हा पूर्ण पोर्शन जो आहे तो हाईड होऊन जातो, त्यामुळे मला पॉवर कळत नाही. तर आता मी हेच नोट करून घेतलं आहे की 1000 बिलो 1000 गेलं तर माझा पॉवर इथे कमी कमी होत आहे, आणि मला आता म्हणजे समजा भाजी करपायला नको किंवा चपात्या करपायला नको, म्हणून मी आता हा पॉवर जो आहे तो माझ्या लक्षात आलेला आहे, त्यामुळे कधीही काही असं जळत वगैरे आता नाही माझं. आणि मी बऱ्याच जणांचे म्हणजे असे रिव्ह्यूज ऐकलेले आहे की इंडक्शनवरच्या जे चपाती वगैरे असतात त्या फार रबरी स्ट्रेची अशा होऊन जातात, तर अजिबात होत नाही. तर माझ्याकडे इंडक्शनवरती ठेवायला बघा हा फ्लॅट सरफेसचा असा एक तवा आहे, साधा लोखंडी तवा, ज्याची लेअर ना अगदी म्हणजे 1 लेअर 2 लेअर लोखंड असं याचं असेल, अगदी पातळ आहे हा. तर हा सुद्धा मी ठेवते याच्यावरती. तर हे बघा आता मला कॉईल कुठेच दिसत नाही. आता मला कशावरून गेस करायचं आहे, तर इथे या पॉवरवरून मला गेस करायचं आहे, तर म्हणून मी हा जरा थोडा कमी यूज करते हा तवा. माझ्याकडे हा इथे कास्ट आयर्नचा तवा आहे, तर हा मी यूज करते. हा आता थोडा हेवियर साईड आहे फॉर इंडक्शन, पण तुम्हाला थोडं केअरफुली यामध्ये ना वापरायचं आहे, यूज करायचं. बॉडी SS ची असल्यामुळे अशी काही भीती नाही आहे, खूप स्टडी आणि असं मजबूत याचं ही जी बॉडी आहे. महत्त्वाचं म्हणजे एक फंक्शन, आता आपल्याला काम झालं आहे इंडक्शनवरती, आपण सगळा स्वयंपाक वगैरे सगळं काही बनवून झालं आहे, आणि त्यानंतर आता आपल्याला बंद करायचं आहे इंडक्शन. त्यावरती इथे मी ऑफ केलं आहे, आणि आता इथे बघा ऑफ झालं आहे. आता ही याच्या आतमध्ये जी प्लेट आहे ती कूलिंग प्लेट आहे, तर त्याला कूल होण्यासाठी जे मेन स्विच आहे ते आपल्याला बंद नाही करायचं आहे. यामधनं थोडा आवाज असा येत राहील, तर एकदा का तो आवाज बंद झाला त्यानंतरच तुम्हाला जो मेन स्विच आहे तो बंद करायचा आहे. म्हणजे हे जे इन्फ्रारेड जे कुकटॉप आहे ते जे याची बॉडी जी आहे त्या सगळ्यात आधी कूल करतं, आणि याच्या आतमध्ये जो फॅन असतो बेसिकली हा कूल करतो, आणि त्यानंतर जो मेन स्विच आहे तो बंद करायचा. जर असं नाही केलं तर हे गरमच राहील, आणि त्याच फंक्शनमध्ये आपण याला बंद करत राहू तर बी तुमच्या इंडक्शनमध्ये काही प्रॉब्लेम्स येतील, व्यवस्थित कुक होणार नाही, व्यवस्थित फंक्शनल तुमचं इंडक्शन होणार नाही. सो ह्या काही टिप्स अँड ट्रिक्स आहे इंडक्शनवरती, ज्या
की तुम्हाला यूज टू होऊनच ह्या सगळ्या म्हणजे एक्सप्लोर करूनच तुम्हाला याचे एक्सपिरियन्स येतील. बट ऑल इन वन इट इज ए व्हेरी गुड इंडक्शन. पास्ट 20 to 25 डेजपासनं मी याला यूज करते आहे. स्टील इट्स वर्किंग व्हेरी फंक्शनल स्टडी. मी याला कुठेही हलवू शकते. कॉर्डसुद्धा याची बरीच अशी लांब आहे. सो कुठेही मी याला ठेवू शकते. आउटडोअर इनडोअर तुम्ही नेऊ शकता. बेस्ट यूज इज दॅट की कुठली हवा लागत नाही इंडक्शनवरती, जेणेकरून गॅसवरती प्रॉब्लेम जातो ना, फ्लेमला हवा लागते त्यामुळे गॅस हा मंदावतो वगैरे असं, तर ते होत नाही. माझ्या इंडक्शनबद्दलची जेवढी इन्फॉर्मेशन मला गरजेची वाटली की ही देणं गरजेचं आहे, तर ते मी सगळी तुम्हाला सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या काही कमेंट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील रिलेटेड टू इंडक्शन, ही मला नक्कीच कॉमेंट करू शकता. आता पास्ट 1 मंथ झाले मी यूज करेन. तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नेक्स्ट व्हिडिओज तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती बघायला आवडेल करा, जेणेकरून मला कळेल की माझ्या ऑडियन्सला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज हे जास्त पाहायला आवडेल. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, प्रोडक्ट रिव्ह्यूज, और माझं डेली रुटीन, और मुलीविषयी, मुलीच्या एज्युकेशनविषयी, व्हॉट एव्हर तुम्हाला जेही काही माझ्या व्हिडिओज थ्रू पाहायला आवडेल ते मला तुम्ही कॉमेंट नक्की करा, म्हणजे मला व्हिडिओज बनवायला इझी होला. तर मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.